मम्मा नाश्त्याला पेटल काय? असं एवढ्या जवळ नको ना घेऊ माझ्या, ते वास येतोय मला थोडंसं कस तरी जळजळल्यासारखं होतंय मला. हे ठेवून दे तू. अजून एक अजून नाही नाही जा जा, बाज झालं तू असं संपवायचा प्रयत्न करू नकोस. हे घे बब्बू, धर खा. मला नको तुम्ही खा. धर खा धर खा धर धर. दाढी तर केली व्यवस्थित, पण ते आयब्रो करून घ्यायचे ना थोडेसे. आयब्रो एवढीच काय ती सेवा मित्र हो आपल्या नशिबी. हो हो हो, खूप छान मालिश येते तिला. रोज माझी मालिश करून देत असते ती. लई मस्का लावा लागतो. आता काय सांगायचं तुम्हाला. हा करा छान छान. हा मारा. लेकी असल्याचा हा फायदा असतो. हात दुखतोय ना. जवळपास 10 वाजून गेलेले आहेत आणि ऊन देखील आज मस्त आलेलं आहे. नाहीतर रोज आबळच येत होतं. आणि आज बघूयात काय चमचमीत नाश्ता आहे. सुट्टी असली की जरा नाश्ता एकदम असा चांगला असतो. बघूयात आज बायको काय नाश्ता बनवते. चला बबू, तुझ्या मम्मीला विचार आज नाश्त्याला काय आहे स्पेशल चमचमीत. मम्मा नाश्त्याला पेटल काय? चमचमीत पाहिजे नाश्ता म्हणे. एवढं कोण खाणार हा फराळ? एवढा असताना दुसरा काय चमचमीत नाश्ता आहे? हे घ्या स्पेशल नाश्ता. स्पेशल नाश्ता? खरं तर आहे ना, माझी आता नाश्ता करायची इच्छाच नाही आहे. मी डायरेक्ट आहे ना आता दुपारी जेवतो. हे राहू दे आता, नको मला. असं कसं? नाश्ता तर केला पाहिजे. नाही नाही राहू दे, ठेवून दे. मी नाही नाही नाही, जेवायला खूप वेळ आहे अजून. जेवतो डायरेक्ट. मला खरंच इच्छा नाही तोपर्यंत जेवायला वेळ आहे. इच्छा नाहीये मला. ऐक, ठेवून दे. ते पडल सांडल ते, तसं नको करू. इच्छाच नाहीये मला खरं तर. असं एवढ्या जवळ नको ना घेऊ माझ्या. ते वास येतोय मला थोडंसं कस तरी जळजळल्यासारखं होतंय मला. हे ठेवून दे तू. मी डायरेक्ट जेवतो दुपारी. नाही नाही, मग अजून जास्त मळमळ होईल तुम्हाला. दुपारपर्यंत काय खाल्लं नाही तर ऍसिडिटी होईल. खाली घे ना थोडंसं, त्या वासाने थोडंसं कस तरी असं मळमळल्यासारखं. नाही बघा, अरे खाली घे ना यार. ते दुपारी जेवतो मी. हे नंतर खातो मी, नंतर खातो. आज जेवण नाही बनवणार. नंतर खातो मी, तू राहू दे तर. नाही जेवणच नाही बनवणार. नाश्ता केला तरच जेवण आहे आज. नाही नाश्ता करतो मी, पण आता माझी इच्छाच नाहीये खायची. जा ते ठेव. जेवायला बनव काहीतरी, मटकीची भाजी वगैरे, अशी भाकर वगैरे अशी झणझणीत बनव जरा. जा जा चल जा. बरं पूर्ण राहिलंय, एखादं तरी खाऊन बघा. एक खाऊ खा, एखादं तरी खा. बाजूला जा. अजून एक अजून एक. नाही नाही जा जा, बाज झालं. तू असं संपवायचा प्रयत्न करू नकोस. जा तिला खाऊ घाल जा. बब्बू, ए बब्बू हे घे. जा ठेवून दे, ठेवून दे. जा जा तू इथून जा. या इकडे. हे घे बब्बू, धर खा. मला नको तुम्ही खा. धर खा धर खा धर धर. लहान असताना मित्र आम्हाला खूप मजा यायची दिवाळीचं फराळ खायला. आम्ही मित्र काय करायचो, त्यांच्या घरात जो पदार्थ बनलाय ना तो थोडा थोडा असं घेऊन यायचो आणि मग एक्सचेंज करून आम्ही खायचो. पण आता दिवाळीचं फराळ आपण एकदा दोनदा खाल्लं त्याच्यानंतर परत काही आपल्याला ते खाऊ वाटत नाही. तसं खरं तर आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक मिठाई येते, पण आपण किती खाणार नाही का, असं आहे. इतर आपल्या मिठाईपेक्षा ज्या आपण दुकानातून घेऊन खातो त्यापेक्षा आपली घरात बनवलेली मिठाई कधीही चांगलीच, पण ती एका लिमिटपर्यंत. होय ग, दाढी बरोबर आहे का ग? बरोबर कापली ना? हा तशी दाढी केली आहे बरोबर, पण स्किन किती टॅन झाली आहे तुमची. स्किन ना, जाऊ दे आता. गावाकडे गेल्यावर काय होणार मित्र, गावाकडे गेल्यावर उन्हामध्ये वगैरे ती अशी काळी पडली उन्हाने. आता सनबर्न झाला, आता काय करणार. मी एक फेस पॅक बनवून देते, तो लावा जरा वेळ. फेस पॅक? हा, पण त्याने जाणार आहे का? काय फरक जाणार नाही, पण थोडी डेड स्किन निघून जाते आणि मग लवकर नवीन स्किन हे होते ना. ठीक आहे, लावूया मग. काय आता, दाढी तर केली व्यवस्थित, पण ते आयब्रो करून घ्यायचे ना थोडेसे. आयब्रो? हा, थ्रेडिंग करायचं थोडस इकडे 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 इकडे. हे काय ते मुलींसारखं आहे? मुलींसारखं असं काय नसतं, आयब्रो सगळेच करतात. काही सांगायला लागली, लोक हसतील मला. अरे विचारा, सगळ्यांना माहितीये. मोठे मोठे सेलिब्रिटी, मोठे मोठे प्लेयर असतात, सगळे करतात. मग आयब्रो? मग नाही रे, ते फक्त आपलं फेशियल वगैरे असं काहीतरी करत असतील.
आयब्रो करतात. मला सांगा कोणाचे आयब्रो असे कोरलेले आहेत? कितीतरी सेलिब्रिटी आहेत त्यांचे आयब्रो असे बरोबर कोरलेले आहेत. मेल मध्ये ना, मग काय माहित करत असतील बाबा. नको राहू दे, आपले आहे तसेच बरे. बसा मग तसं. देवाने आपल्याला एवढी दाट दाढी दिली, एवढे दाट आयब्रो दिले, पण दाट केस द्यायचे विसरून गेले. केस विरळ आहेत. पण आता जाऊ द्या, काय करणार. ते सगळे गेले ना, इकडची अशी दाढी काढून इथं लावेल मी. दे मग फेस पॅक बघूया. तेवढीच थोडीशी स्किन आपली उजळली तर उजळली, चालायचंच आहे का नाही. पण ही म्हणते तसं आयब्रो करू का मी? असे आयब्रो म्हणजे असे पूर्णच नाही, हे असे इकडे केस आहेत ना थोडेसे, ते असे कशाने काढतात का? ते थ्रेडिंग करतात. थ्रेडिंग म्हणजे असं ते धाग्याने काढतात, धाग्याने. पहिला म्हणजे मुळापासून उपटून. अरे ते किती दुखत असेल. मला पण येतं असं करता. राहू दे बाबा, माझी भोई बिहोई उडवशील एखादी. नाही मी धागा आणू का माझ्याकडे? तो धागा पण आहे, असं येतं मला करायला. नको तुझा, ते फक्त तोंडाचं एवढं बघ काहीतरी लाव. एकदा करून तर बघा. नको, काहीच नको मला तुझा. असे जाडच ठेवणार, अरे पातळ नाही करणार. भोवई बिवई काढून टाकशील, लोक हसतील इथं मला. आणि तिथे काही लावता यायचं नाही, असं स्केच पेनने असं मार्करने कलर करून जावं लागेल. चला फेस पॅक लावून बघूया. खरंच काहीतरी करायला पाहिजे. सनबर्न होतं. गावाला गेलं की आपलं कसं काम असते, रांगडं, टोपी नाही घालत, काय नाही घालत, डायरेक्ट असंच. आता कळतंय शहरात आल्यावर. कोणी बी म्हणते काळे पडले हो तुम्ही, चालायचंच. जेवायला बघा काय मस्तपैकी ताक आहे, इकडं मटकीची भाजी, आपली बाजरीची भाकरी, मिक्स लोणचं आणि काकडी. चला तर मस्त ताव मारूयात. तेव्हाच्या सारखंच आहे का ग हे? थोडा वेगळा आहे. ते कॉफी वगैरे घातलेलं तसलंच आहे का? कॉफी आहे, टोमॅटोचा रस आहे, याच्यात मुलतानी मिट्टी आहे. थोडं चणचणल्यासारखं होत आहे का? ते टोमॅटोचा ज्यूस टाकल्यामुळे होतं तसं. बरं वाटतंय जरा ग. एवढीच काय ती सेवा मित्र हो आपल्या नशिबी. हो हो हो. हे असलंच लावायला त्यांना इंटरेस्ट खूप येतो. हातपाय चेपा म्हणलं की त्यांचा इंटरेस्ट असा कुठच्या कुठे पळून जातो. घरच्या घरी आपलं मित्र असं काहीतरी आम्ही करत असतो. काही फरक वगैरे पडलेला दिसतोय का? चला, सकाळी उशिरा उठल्यामुळे आहे ना, माझं जिमला जायचं राहून गेलेलं आहे. तर आता मी जाऊन येतो. चिवताई झोपलेली आहे, तिच्या अगोदर जाऊन यावं लागणार आहे. नाहीतर ती परत म्हणणार मला, तुम्ही मला इकडे घेऊन नाही गेले, तिकडे घेऊन नाही गेले, माझं लय डोकं खाईल ती. चला. अजून पण लोक किती अंधश्रद्धा पाळतात माहिती आहे का? तिथं 4 रस्ता आहे, तिथं काळ्या पिशवीत काहीतरी बांधलं होतं आणि असे लिंब बिंब ठेवले होते. तुम्ही कुठलाही वर्कआउट करा, कसाही करा, भले तुम्हाला जेवढा येतोय तेवढा करा, पण सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का? डाईट. तुम्ही काय खाता ना, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही मैदा, साखर, ऑइल, बाहेरचे जे फास्ट फूड आहेत ना, ते पूर्णपणे कमी करून टाका. म्हणजे शक्यतो खाऊच नका, असं माझं म्हणणं आहे. कारण तुम्ही आतमध्ये काय टाकताय याच्यावर तुमची हेल्थ अवलंबून आहे. बाकी तुम्ही बाहेर कितीही वर्कआउट करा, ते फक्त तुमच्या मसल्ससाठी आहे ना, आराम देणार आहे. पण तुम्ही शरीरामध्ये काय टाकताय ना, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळं डाईटवर जास्त लक्ष द्या, असं माझं सांगणं आहे. हे पहा, ज्यांनी आपले चित्त सर्व भावे करून माझ्याच ठिकाणी ओकते विकले आहे. ज्याप्रमाणे गर्भातील गोळा कोणताही उद्योग करावायचे जाणत नाही, त्याप्रमाणे ज्यांना माझ्या वाचून दुसरे काहीच चांगले दिसत नाही व ज्यांनी माझ्याकरिता आपला जीव ठेवला आहे, अशा प्रकारे एकनिष्ठ अंतःकरणाने जे माझे चिंतन करून माझी सेवा करतात, त्यांची सेवा मीच करीतो. ते एकेतेच पाहून ज्या वेळेस माझ्याच भजनी लागले, त्याच वेळेस त्यांची चिंता मला पडते. मग जे जे काही करण्याचे ते मनात आणतात, ते सर्व मला करावे लागते. ज्याप्रमाणे पंख न फुटलेल्या जीवनाकरता पक्षीनच सारखी खटपट करीत असते किंवा आपली तहानभूक न जाणता आपल्या तान्ह्या लेकरात जे सुखकारक तेच आईला करावे लागते, त्याचप्रमाणे ज्यांनी मनापासून सर्व भाव मजवर टाकला आहे, त्यांच्या सर्व इच्छा मीच पूर्ण करतो. तर हा बघा मित्र हो, हा आहे माझा व्हेजिटेरियन डाईट. इकडं शेंगदाणे आहेत, चणे आहेत, इकडं कोबी आहे, इकडं थोडासा भात आहे दुपारचा राहिलेला, आणि हे बघा इकडं असं पनीर केलं आहे. बहुतेक हा कार्यक्रम फसलेला दिसतोय थोडासा मला. छोटूशे बुक्के मार, छोटूशे बुक्के. छान 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 छान, वा वा. छोटूशा हाताने मस्त दाबते बरं का मित्र. हे बघा,
हा हा, असे बुक्के मारले तर खूपच छान वाटते बबू मला. मार बुक्के तसे. हां, हळूहळू मारायचे आपण. हां, मारा. बघा आमची बाई किती छान छान मालिश करते. तुमची करते का बाई अशी मालिश? बघा किती छान मालिश येते आमच्या बब्बूला. खूप छान मालिश येते तिला. रोज माझी मालिश करून देत असते ती. लय मस्का लावा लागतं. आता काय सांगायचं तुम्हाला. हां, करा छान छान. हां, मारा मारा. डुब 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 मारा. कळतं बोललेलं सगळं. आता काय करावं. हां, वा 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 वा, छान 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 छान. अरे वा, छोटं छोटूच्या हाताने किती छान मालिश करते. थँक्यू बब्बू, खूप छान. हां, चोपा जरा इथं असं. हे पण चोपा असं. हां हां, चोपा. हां, वा 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 वा. हां, तिथे खाली पण कर. हा 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 हा, खूपच छान. लेकी असल्याचा हा फायदा असतो. पण हात दुखतोय ना. अगं तारीफ करत होतो तर लगेच म्हणले माझा हात दुखतोय ना. काय टायमिंग आहे बघा तिचा.